महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर वेलकम करतो, स्वागत करतो. ठीक आहे पोरांनो, आज आपण घेत आहोत लसावी मसावी वरील उदाहरणे. लिहा. विषय लिहा गणित. तो 7वी 5वी आणि 8वीचा आपल्याला आणि टॉपिक लिहा लसावी मसावी किंवा एलसीएम आणि एचसीएफ. हायेस्ट कॉमन फॅक्टर तुम्हाला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टरही म्हणतात. एचसीएफला आपण जे ट्रिक घेणार आहोत ना, ते ट्रिक खूप छान आहे पोरांनो. तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. ते तुम्हाला फक्त त्या ट्रिकमध्ये ठेवायचे आणि गणितं सोडवायचे आहेत. आपण जे काही गणित आजची घेणार आहोत ते परीक्षेमध्ये येतात. मात्र ट्रिकवरले आहेत ते येतात. ज्याला ट्रिक माहीत नाही त्याचे चुकतात, सोपे आहेत. पण मग तुम्हाला जर ही ट्रिक माहीत असेल तर तुमची गणितं सहज येऊन जातात. बघा, असं आहे की मी जर म्हटलं की 7 आणि 8चा लसावी किती आहे, तर याचं मल्टिपल करायचं. 7 × 8 = 56. 56. ठीक आहे. तुम्हाला जर म्हटलं मी 7 आणि 8चा लसावी नाही मसावी किती आहे म्हटलं एचसीएफ, तर त्याला 1 म्हणायचं. 1. ठीक आहे. एचसीएफ त्याला 1 म्हणायचं. आपण मागं हे 7 इथं 8 असं करूनही बघितलं होतं आपण, नाही 7 × 1 = 7, 8 × 8, 8 × 1 = 8, 8 × 8 आणि मग 7 × 8 बरोबर 8 × 7 = 56. हे असंही आपण मागे घेतलं होतं. ठीक आहे. जर मग मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही फक्त लक्ष द्यायचे, जर मी तुम्हाला म्हटलं 2, 5चा लसावी किती आहे? 10. 10. जर मी तुम्हाला म्हटलं 2, 3, 5चा लसावी किती आहे? 15. 30. 30. 15 कसं काय म्हणलं रे भाऊ तू? का म्हणलं 15? सर नंतर 30 बोलला. हां, 30 बरोबर आहे. बरं ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं की 3, 4 आणि 5चा लसावी किती आहे? 60. क्या बात, किती हुशार झाले रे तुम्ही. जर मी तुम्हाला म्हटलं, कळतंय का मी काय करतोय ते? मी म्हणतोय 3, 4 आणि 5चा मसावी म्हणजे काय करतोय मी, तर 3 × 4 × 5 बरोबर लिहितोय 3 × 12 = 60. 3 × 12 12 × 5 = 60 आणि मग लसावी झाला 60. म्हणजे लसावी म्हणजे काय करतोय मी, त्यांचं मल्टिप्लिकेशन करतोय. ठीक आहे. असंच काहीतरी आपलं एक सूत्र आहे. ते सूत्र काय आहे तर मला इंग्लिशमध्ये लिहून घ्या, ते मराठीमध्ये सांगतो. लिहा ट्रिक. इथं लिहायचं, मध्ये हायलाईट करायचं किंवा सेंटरला लिहायचं ट्रिक आणि लिहायचं प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू. ते माईक कुणाचं चालू आहे? प्रोडक्ट ऑफ देअर एचसीएफ and LCM. अनुराधा, काय सर? मी इंग्लिश लिहिले की तुला वाचायचं. ठीक आहे. मराठी लिहिलं तर वाचायचा नाही.
आपण दुसरी बी एक ट्रिक शिकून घेऊ जमलं तर. चला आणि मराठीमध्ये परत लिहा तेच लिहा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी किंवा मसावी लिहिलं काय लसावी लिहिलं काय चालते. लसावी गुणिले मसावी. डन सर. इसको भी हाईलाइट करना है. सर ते मल्टिप्लायच्या नंतर काय आहे? मसावी. इसको भी हाईलाइट करना है. ऐसा बॉक्स करे तो भी चलेगा. बघा बघा मी इथं हे उदाहरण तुमच्यासाठी देतोय, म्हणजे लिहायचं नाही, फक्त समजून घ्यायचे. इधर देखो एक बार, तुमको समझ में आ रहा है क्या? वीडियो ऑन करो. हे उशिरा जे आलेत ना त्यांनी थांबा नंतर. हां ठीक आहे, तुमसे मैं बात करना चाहता हूँ बाद में. हे बघा मी म्हटलं पहिली संख्या 7 आहे, दुसरी संख्या 8 आहे, बघा ओय चुचू. पहिली संख्या 7 आहे, दुसरी संख्या 8 आहे, तर त्यांचा लसावी व मसावी किती? ट्रिकमध्ये बघा पहिली संख्या 7 आहे मल्टिपल, दुसरी संख्या 8 आहे की नाही? 8 बरोबर. लसावी गुणिले मसावी. 56. एक मिनट रुको जरा सब्र करो. 7 × 8 = 56 झाली. ही 56 बरोबर काय झाले? हे लसावी झाली हां गुणिले मसावी. बरोबर की नाही? बरोबर की नाही? किंवा आता हे तर तुम्हाला असं दोन्हीपैकी एक तर देतीलच तुम्हाला. आता मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलो, पण बघा आता इथं ठीक आहे, इकडे लक्ष द्या. पहिली संख्या 3 आहे आणि दुसरी संख्या 5 आहे, त्यांचा मसावी आहे 15, तर लसावी किती? असा प्रश्न आहे. हां तर पहिली संख्या 3, दुसरी संख्या 5 बरोबर लसावी 15 गुणिले लसावी 15 गुणिले मसावी किती आहे माहीत नाही, काढायची आहे मसावी, तर बरोबर. तर काय होतं पोरांनो, तर बरोबर हे इकडंच राहतं आणि किंवा हे 3 हे काय केलं आपण, हा 5 इकडे 15 इकडे येतो, हे 15ला इकडं खाली घेऊन यायचं याच्या. ठीक आहे, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. मसावी किती आला रे? किती आला? कळला नाही. पहिली संख्या 3, दुसरी संख्या 5 आहे, त्यांचा लसावी आहे 15. आपलं सूत्र आहे प बरोबर दू, फर्स्ट मल्टिपल दुसरी प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. पहिली संख्या 3 गुणिले दुसरी संख्या 5 बरोबर लसावी 15 गुणिले मसावीचा ठीक आहे. आता आपण इथंही आता इथल्या इथंही करू शकता, पण मोठं जर गणित दिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो, म्हणून काय करायचं, याला खाली घेऊन यायचं. ठीक आहे, मग याला मी 15 खाली आणला आणि इकडच्या चा राहिला. बरोबर की नाही? 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 1/1 म्हणजेच काय रे? 1. मसावी किती आला?
1 आला. याच पद्धतीने आपल्याला गणित करायची आहेत. चला पहिलं गणित लिहून घ्या. मसावी कसं आलं ते नाही कळलं. काय मसावी कसं आलं ते कळलं नाही. ठीक आहे, कळलं आता. आणखी कोणाला कळलं नाही? कळलं नाही कोण आहे का असं? कोणाला? मला. सृष्टीला नाही कळलं? हो सर. ठीक आहे, आणखी कोणाला कळलं नाही? महाराष्ट्राचे आराध्य कळलं का? हो सर. कळलं, वा बढिया. चला इकडे लक्ष द्या आणि आता प्रश्न लिहा, बरोबर समजून जाईल. एक प्रश्न मी सोडून देतो, बाकीचे आपण सोडूया. कहाँ गया रे तू? हाँ, ये जरा अवघड है, तो सोपा देंगे पहले. घ्या मराठीमध्ये घ्या पहिला प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी 72 आहे. जर त्यांपैकी पहिली संख्या 18 असेल तर झालं. झालं का रे एवढं? 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी 72 आहे, तर पहिली संख्या 18 असेल. झालं का रे? 18 असेल तर दुसरी संख्या कोणती? याच्यामध्ये पहिली आणि दुसरी आले ना, तसं कधी कधी येते मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, किंवा ग्रेटर नंबर किंवा लिस्ट नंबर, स्मॉल नंबर असं पण येते. संख्या सर सांगू? अंडरस्टँड झालं भाऊला लगेच? नको, थांब, सोडून घेऊ आधी. बघा सूत्र लिहून घ्यायचे माझ्यासोबत, किंवा मी लिहितो आधी, तुम्ही फक्त पहा. सगळ्यांकडे लक्ष द्या, तुम्ही काही लिहू नका. आपलं सूत्र, ट्रिक आपली लिहायची. काय ट्रिक आपली? प म्हणजे काय रे? प स म्हणजे काय रे अनुराधा? प पहिली संख्या. दुसन म्हणजे काय?
दुसरी संख्या. बरोबर. ल ल म्हणजे काय? लसूण. लसावी. लसावी. आणि म म्हणजे काय? कांदा. मसावी. ठीक आहे. म म्हणजे कांदे, ल म्हणजे लसूण. ठीक आहे. स पहिली संख्या काय आहे रे? दिले का आपल्याला पहिली संख्या? नाही दिलं. पहिली संख्या दिली ना त्यांनी? दिले. पहिली संख्या काय आहे? 18. मल्टिपल. दुसरी संख्या दिले का? नाही दिलं. तर दुसरंच लिहून घेऊ आपण. बरोबर. लसावी दिले का? दिले. किती दिले? 72. मसावी दिले का? दिले. किती दिले? 6. ठीक आहे. आता हे असं लिहिल्यामुळे ना काही जणांना ते लक्षात येत नसेल. क्या हो रहा है भाई, क्या गडबड हो रही है यहाँ पे. तर तुम्ही काय करायचं, पहिली संख्या किती आहे पोरांनो? तर 18 गुणिले दुसरी संख्या मी एक्स लिहिली काय, दू लिहिली काय, काय बी लिहिली तर ते काही नाही. ठीक आहे, ते एक्स लिहितो मी तिथं, ते थोडंसं. आणि ल म्हणजे लसावी किती आहे रे? 72 मल्टिपल म किती आहे रे? 6. मी परत लिहून देणार आहे, तुम्ही फक्त बघायचं इथं. ठीक आहे. आता काय करायचं पोरांनो? बघा आता काय करायचं, आपल्याला हे एक्स काढायचं आहे. तर हा 18 भाऊ आहे ना, त्याला तिकडे घेऊन जायचं. हा मल्टिपलमध्ये आहे, तिकडे डिव्हिजनमध्ये होतो तो. इथं एक्सचा एक्स ठेवायचा, हा 72चा 72 मल्टिपलचा मल्टिपल, 6चा 6. हा 18 आहे ना, त्याला इथं आणलं मी खाली. तो मल्टिपल असेल तर डिव्हिजन. मल्टिपल आहे. हे चिन्ह बदललं, त्यांनी गाव बदललं की तिचं चिन्ह बदलतं. अरे इकडं एक वेगळं गाव, हे वेगळं गाव, दुसऱ्या गावाला गेलं तिचं चिन्ह बदललं की नाही? ठीक आहे. ह्या गावामध्ये त्याचं चिन्ह होतं गुणिले, तिकडे भागिले होऊन जाईल. बरोबरच्या पलीकडे गेला तर. पलीकडून इकडे येताना पण तसंच, भागिले असेल तर गुणाकार होईल, गुणाकार असेल तर भागाकार होईल. कळते का? नवीनवाले, जुन्यावाल्या नाही माहीत होऊन गेलं. आता इथं लिहायचं हे 18 खाली. आता 18चा पाडा येतो आपल्याला. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72. 4 एक्स बरोबर राहिला 4 मल्टिपल 6. एक्स बरोबर म्हणजेच काय रे? एक्स म्हणजेच काय रे? ती दुसरी संख्या आहे की नाही? 6 4 जा 24. समजे क्या? हो सर. हो सर. यस सर. हो सर. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर आता हे तुम्ही लिहू शकता का? लिहून देऊ परत? आता लिहा तुम्ही बघून. हे चला लिहा, उत्तर लिहून टाका व्यवस्थित. सर 18च्या नंतर काय ते? 18च्या नंतर काय खाली आहे? 18च्या नंतर, 18च्या नंतर ते एक मल्टिपल आणि एक्स. झालं सर्वांचं? हो सर. ठीक आहे. हो सर. नाही झालं ना? लिहा. ज्याचं झालं नाही त्याने लिहा, काही विषय नाही. हा लिहा दुसरा. थोडासा अंडरस्टँडचा प्रश्न आहे पोरांनो, थोडंसं समजना पडेगा. अनुराधा वाचेल, तुम्ही लिहायचे. आता येऊ. अरे कहाँ गया तू? ड अनुराधा
The product of two numbers is 1320 and their HCF is 6. The LCM of the numbers is झालं लिहून लिहा. झालं. ठीक आहे. झालं रे सर्वांचं. तर लिहा आपली ट्रिक लिहून टाकायची. प्रत्येक प्रश्नाला ट्रिक लिहायची आपली. इंग्लिशमधली लिहा बरं ट्रिक. द प्रोडक्ट. काय रे ट्रिक वाच बरं समीक भाऊ. सर आन्सर आला. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर HCF अँड LCM. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर HCF अँड LCM. असंही लिहिलं तरी चालेल किंवा असंही लिहिलं तर चालते. फर्स्ट नंबर मल्टिपल सेकंड नंबर इज इक्वल टू LCM मल्टिपल. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय रे? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. नाही लिहायचं, आधी समजून घेऊ आपण. ठीक आहे. हे आपण काय लिहिलं इथं, तुमचं ट्रिक लिहिली. त्यानंतर पोरांनो काय लिहायचं, इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. किती आहे रे इथं, इथं दिले बघा. प्रोडक्ट ऑफ द आन्सर इज 120. प्रोडक्ट ऑफ द नंबर्स किती आहे रे, 1320 इज इक्वल टू LCM दिले का पोरांनो त्यांनी, नाही. LCMचा LCM लिहा. मल्टिपल HCF किती दिला रे, 6. मग काय करणार पोरांनो, हा 6 इथं येईल खाली डिव्हिजनमध्ये, बरोबर की नाही. मग इथं लिहा 1320 डिवाइड बाय 6. 120. 6 220. 6 1 जा 6, 6 2 जा 12. इथं राहिला 1, 6 2 जा 12, 6 0 0. LCM इज, अरे कितना सोपा आहे रे क्वेश्चन हा. 240. कितना सोपा है कि नहीं रे पोरानो. ठीक है.
हो सर. समजलं का सगळ्यांना हा प्रश्न? काही नाही, थोडासा हो, अवघड सर. थोडासा वाटत होता पण तसा काही नाही. ओके, हो सर. चलो ठीक आहे, बहुत बढिया. आता हे लिहा माझ्यासोबत, लिहा ट्रिक म्हणून लिहा, लिहा ट्रिक इज इक्वल टू फर्स्ट FIRST फर्स्ट मल्टिपल सेकंड, सेकंड काय तो नंबर हा, इज इक्वल टू LCM मल्टिपल SCF. अरे बरोबर आहे का? लिहा ट्रिक, फर्स्ट नंबर मल्टिपल सेकंड नंबर असं लिहिलं तरी चालेल, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. झालं सर. झालं? इथं पुढे लिहा, पुढे काय लिहिणार इथं? फर्स्ट नंबर किती आहे रे? फर्स्ट नंबर दिले का त्यांनी? नाही दिलं. सेकंड नंबर दिले का? नाही दिलं. पण त्याचं मल्टिप्लिकेशन दिले डायरेक्ट, आहे की नाही रे पोरांनो? म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहून टाकू आपण. किती आहे ते? 1320 इज इक्वल टू LCM दिले का? नाही दिलं, पण एल लिहून टाकला इथं. मल्टिपल HCF दिले का? दिले का? दिले. HCF 6 दिले. ठीक आहे. मग आता एल इज इक्वल टू म्हणजे LCM इज इक्वल टू 1320 डिवाइड बाय 6. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 2 जा 12, 600 आणि की LCM इज इक्वल टू 220 इन ब्रॅकेटमध्ये ह्याला लिहून टाका. इतना इजी क्वेश्चन है. झालं का सांगा पटकन? 4-5 क्वेश्चन होते आपले. डन सर. सर. ज्याने थांबा म्हटले ना त्यांनी डन म्हणायचं. सर झालं. डन सर. 3 नंबरचा क्वेश्चन लिहा आता. 3 नंबर कहाँ गया भाई? लिहा 2 नंबर्स. हा वाचायचे. Both बोथ great बोथ then 29 लिहा. एक मिनटं, हे नका लिहू, थोडंसं किचकट आहे. 3 नंबर लिहा. लिहा वाचा. HC
F is 29 and LCM is 4147. The product of these numbers is झालं. done, sir. हम्म. सोडवा. झालं. सोडवा. तुम्हाला 1 मिनिट देतो, नंतर आपण सोडूया. व्हिडिओ ऑन करा. राजवीर. जमत आहे का सृष्टी? सृष्टी. काय सर? स्मृतीची डॅशिंग सिस्टर्स सृष्टी. हो सर. सृष्टी समृद्धी कुठे गेली? गरीब बिचारी. सर ती नाही आली, तिला सर्दी झाली म्हणून. ठीक आहे. तुझी पण तब्येत खराब आहे का? हो सर. ठीक आहे. चला. झालं. The product of two numbers is equal to LCM multiple SCF. आपल्याला काय विचारले पोरांना त्यांनी? प्रोडक्टच विचारले नाही का रे? अरे बरोबर आहे का ना? त्यांनी फर्स्ट नंबर सेकंड नंबर विचारले का नाही? हां, या प्रोडक्टचा प्रोडक्ट लिहून टाकू. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स प्रोडक्ट इज इक्वल टू LCM किती आहे? 4147. 4147. गड़बड़ हो गई क्या? मल्टीपल यानी 29. नहीं यार, उसको तो एक नंबर देना ही पड़ेगा ना. उन्होंने क्या दिया था? 29. Two numbers both greater than 29. नहीं चलेगा ये. सम्यक चलेगा क्या ये? सम्यक काय सर? एक क्वेश्चन चलेगा? हो सर. नहीं चलणार.
आपल्याला एक तरी नंबर पाहिजे ना, आहे की नाही? मिनिमम एक तरी हो नंबर सर, मी पण काढता नाही येते. नाही येणार. एक तरी नंबर आपला प्रोडक्ट पैकी एक तरी प्रोडक्ट पाहिजे आपल्याला, है ना? आणि जर समजा असं केलं तरी जमेल, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येईल तो नंबर, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, हा नंबर येईल, बरोबर की नाही? म्हणजे तोच प्रोडक्ट असेल. ठीक आहे. 44,147 मल्टिपल 29 करा आणि त्याचा प्रोडक्ट काय येईल, मग जे काही मल्टिपल येईल त्याचा आन्सर असेल प्रोडक्ट, बरोबर ना? प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. तुम्हाला काय करायचं आता, फक्त याच्यामध्ये याचं मल्टिप्लिकेशन करायचे, यांचं 1,20,263. यस, जे काय मल्टिप्लिकेशन येईल ते त्याचं प्रोडक्ट असणार आहे, बरोबर ना? एक 1,20,263. ठीक आहे. किती आले त्याचे उत्तर सांगा मला. सम्यक सांग तू. आयुष सांग चल किती आहे. तू झाली पहिल्यांदा. किती आल्याचा गुणाकार किती आलायचा. 1,20,663. ठीक आहे. 263. 1,21,663 बरोबर आहे का रे. नाही सर. नाही सर. नो. मग नो सर. मग किती आले. 1,20,263. 1,20,000. 20,000 ओके. 663. 263. ठीक है चलो लिखो ये. झालं. यस सर. यस. एक सोपा प्रश्न देतो आणि तो प्रश्न देऊन मी तुम्हाला समजावून सांगतो. एक दुसरी एक ट्रिक आहे ती बघा. मी माझ्यासाठीच घेतो त्या. एक दोन संख्यांचा लसावी आहे 15 आणि त्यांचा मसावी आहे. ठीक आहे 3. किती आहे 3. दोन संख्यांचा लसावी आहे 15 आणि मसावी किती आहे रे पोरांनो. 3. मग मला सांगा याचं प्रोडक्ट किती आलं रे. 5. प्रोडक्ट म्हटलं तर मल्टिप्लिकेशन 45 आलं. मग काय करायचं पोरांनो. आता तुम्हाला जर म्हटलं की त्या संख्या कोणत्या आहेत जर म्हटलं तर काय करायचं. तर या संख्याची याची अशी फोड करायची. त्याचे असे 2 तुकडे करायचे की त्या तुकड्यांना काय झालं पाहिजे ते त्याचे 2 भाग झाले पाहिजेत. म्हणजे बरोबर. म्हणजे परत 15 अधिक 45 असं नाही करायचं. म्हणजे मी असं करू शकतो की 9 आणि 5 झाले ना. बरोबर आहे की नाही. हो सर. 9 आणि 5. तर मग याच्यातली मोठी संख्या जर म्हटली तर ही असते आणि लहान संख्या असते ही. समजते का मी काय म्हणतोय ते. हो सर. समजत आहे. हो सर. ठीक आहे. आणखीन असं की आपण त्याचंच केलं ते नाही का. जर मी म्हटलं तुम्हाला की एका एक 2 संख्यांचा मसावी लसावी आहे
ठीक आहे. 21. हां, आणि त्यांचा मग आणि त्यांचा काय मसावी म्हटलं मी 1. तर परत तुम्ही काय करणार, याला डिवाइड करणार. कसं डिवाइड होईल ते? 3. 7 3. क्या बात आहे, 7 3. हां, आणि याच्यामध्ये याला मल्टिपल यमनी केलं आणि यालाही मल्टिपल यमनी केलं की त्याला हे 3 हा आला, ही लहान संख्या झाली आणि ही 7 मोठी संख्या झाली. कळते का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हो सर. कळते? हो सर. ठीक आहे. आता मग मला सांगा, जर दोन संख्यांचा लसावी आहे 50 आणि त्यांचा मसावी आहे 5, ठीक आहे, तर मग हे काय झालं, यांचं प्रोडक्ट किती आलं? 200. मग यांना असं बनवायचे, ही दोन संख्या किती आहे परत, आता 25 बनवलं आपण, कशानं बनतील ते? 25 10. 10 आणि 25. पण हे नाही चालणार आपल्याला, ते डिवाइड नाही झाल्या पाहिजेत, अशा पाहिजेत, ठीक आहे. म्हणजे त्या काय पाहिजेत, प्राईम नंबर पाहिजेत त्या. आता हे उदाहरण आपल्याला जमलं नाही घ्यायला, प्राईम नंबर पाहिजे त्या. लक्षात येते का? आता मागं जे घेतले आपण, हे 3 घेतलो, हे 7 घेतलो, ते प्राईम नंबर घेतले, मूळ संख्या घेतल्या त्या, ठीक आहे. आता उदाहरण तुम्हाला मी ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. चला एक उदाहरण घेऊया या पद्धतीचं. बर, 4 नंबरचं उदाहरण घ्या. लिहा 3 5 7. 3 5 7 या सोपा आहे संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे किती? झालं लिहून? सर थांब. हो सर. सर झालं. झालं? सांगा. सांगा. कोण सांगते? सोपं आहे ना? जमलं का नाही रे? नाही जमलं?
लिहा. लसावी बरोबर काय रे? लसावी बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 7 किती आला? सर लसावी 105 आणि HCF 1. क्या बात है, बहुत बढ़िया. लसावी बरोबर किती? 5 3 जा 15. 15 मल्टिपल 7 यानी की किती झाले? 105. 105. आणि मसावी किती रे पोरांनो? 1. मसावी किती? 1. 1 येतो का मसावी बरोबर याचा? हो सर. नक्की? 1. कसा येतो बघा बरं. आपल्या सूत्रानुसार बघा, तुम्हाला सांगतो सूत्रानुसार ही दिलेल्या संख्यांचा गुणाकार, बरोबर की नाही? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट थोडं समजून घ्या. प्रोडक्ट इज इक्वल टू लसावी गुणिले मसावी. प्रोडक्ट किती आलं ते? 3 मल्टिपल 5 मल्टिपल 7 इज इक्वल टू, म्हणजे हा लसावी झाला. किती झाला लसावी? 105. आणि यांचं किती झालं? हा झाला 105. आता मसावी बाकी आहे आपल्याला काढायचं. मसावी इज इक्वल टू 105 डिवाइड बाय 105, कारण हा 105 इथं खाली आला याच्या, बरोबर ना? आणि यांचं मसावी यांचा 1 येतो. समझे? नहीं समझे मेरे साथ लिखो. हो सर. चलिए, प्रोडक्ट इज इक्वल टू LCM मल्टीपल HCF. इज इक्वल टू प्रोडक्ट कितना है? 3 मल्टीपल 5 मल्टीपल 7 इज इक्वल टू L मल्टीपल M. इथनं याला याचं किती आलं? 105 बरोबर L मल्टीपल M. 105 इज इक्वल टू 105. L म्हणजेच मल्टिपल म्हणजेच काय असतो? तो L असतो. आणि मग आता आपल्याला M काढायचं आहे. ठीक आहे, M काढायचे तर मग हा M चा M इकडे ठेवू, M चा M इकडे ठेवून देऊ, आणि हा 105 हा मल्टिपलमध्ये आहे ना, याला काय होईल इकडे? तो डिव्हिजनमध्ये येईल. आणि 105 डिवाइड बाय M. आणि 105 एक 105, 105 एक 105, 1/1 म्हणजे किती रे? 1च. M किती आला? 1 आला. आला का? हो सर. हो सर. ठीक आहे, चला एक शेवटचं घेऊ आपण. राहिलं काय? राहिलं बेटा? काय राहिलं रे? सर 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 105 च्या नंतर काय होतं? हे बघा काय केलं आपण. पहिल्यांदा प्रोडक्ट लिहिला इथं. हां, 3 मल्टिपल 5 मल्टिपल 7 इज इक्वल टू L मल्टिपल M लिहिला. यांचं काय केलं रे? यांचं मल्टिपल करून घेतलं तर 1 किती आलं ते? 105 आला. इज इक्वल टू केला L मल्टिपल M केला. आपल्याला माहिती आहे की मल्टिपल जे असतं ते काय असतं? L असतं. म्हणजेच इथं पण आपण काय लिहिला? मग
एलच्या ठिकाणी लिहिला 105, मल्टिपल लिहिला येतं यम, आणि मग तो यम तिकडच्या तिकडं तसा ठेवला आणि हा आता 105 लिहिला आणि हा 5 इकडं मल्टिपलमध्ये होता, इथं डिव्हिजनमध्ये आला आणि हा इथं यमचा यम, म्हणजे यम किती आला मग तो 501, 1 जा 501, 501 1 जा 501, तो 1, जे 1/1 डिव्हिजन 1 डिवाइड बाय 1 म्हणजेच किती 1 येतं. कुठल्याही संख्येच्या खाली काहीच नाही, म्हणजे एक असतं की नाही. हो सर. चला, एक किती झाली गणित आपले. एक शेवटचं गणित घेऊ आणि आपण थांबूया. या लास्टचं गणित घेऊन याच्यामध्ये मराठीमध्ये घेऊ. 5 नंबर का 6 5 घ्या. 5 नंबर. दोन संख्यांचा मराठीचा कोणाला प्रॉब्लेम आहे का रे? निरिका, निर्विका, काय सर? मराठीची काही अडचण आहे का तुला? आहे का? कुणाला अडचण आहे का रे मराठीची? जसं काय रे, अनुराधाला आहे आराध्य. चल वाच तू. दोन संख्यांच्या मसावी 14 असून लसावी 504 आहे. जर पहिली संख्या हम्म 56 असेल तर दुसरी संख्या क्वेश्चन मार्क कोणती? सर थांबा. लिहा. प्रश्न अवघड आहे का हा? सर झालं. हो सर. चला सोडवा तुमच्यासाठी 1 मिनिट, लगे आपण सोडून देऊया. व्हिडिओ ऑन करा, पटकन सोडवा. श्रेयश, आयुष, काय सर? व्हिडिओ ऑन कर. श्रेयश, आयुष रे आयुष. सर 126. क्या बात है. सोपा आहे ना? हो.
सर 126 आहे. ठीक आहे. चला या इकडं. झालं का सर्वांचं? राजवीर भाऊ चाललंय का तुझं व्यवस्थित? राजवीर हा काय यस काय यस रे भाऊ? काय यस? सर ते तुम्ही विचारलेलं म्हणून. काय विचारले मी? लिहिला का तू? काय लिहिलं वाच. ठीक आहे. हे बघा पोरांनो, आपलं ट्रिक लिहून घेऊ आपण पहिल्यांदा. सो मल्टिपल दुसाने. बरोबर ना अनुराधा? हो सर. दुसरी संख्या. हां दुसाने. पहिली संख्या मल्टिपल दुसाने आणि दुसरी संख्या लसूण गुणिले लसावी गुणिले मसावी. हां लसूण गुणिले कांदे. ठीक आहे. पहिली संख्या किती आहे? पहिली संख्या दिली का? पहिली संख्या दिले 56 56 गुणिले दुसाने दिले का? नाही. दुगाने. ठीक आहे. लसूण दिले का? हे पुढेच लिहायचं. तुम्ही पुढेच लिहायचं. हा मला जागा नसल्यामुळे मी लिहित नाही. तुम्ही लिहायचं पुढेच. किती आहे ते? 504 मल्टिपल मसावी किती आहे? 14. तुम्हाला हे ट्रिकच मला शिकवायची होती, बाकी काही नाही आहे. बाकी कन्सेप्ट दुसरी आपण शिकू नंतर. बरं. 6 मल्टिपल मी ते एक्स लिहितो, ते दुसाने थोडं तुम्ही पण एक्स लिहा. एक्स का लिहायचं? सगळे लिहितात म्हणून लिहायचं. ठीक आहे. तुम्हाला वाटलं ये लिहितो तर ये लिहा. तुम्हाला वाटलं तुमच्या नावाचं अनुराधा ये लिहितो वाटतं ये लिहा. तुम्हाला वाटलं तुमच्या नावाचं सम्यक भाऊचं यश लिहितो वाटलं यश लिहा. तसं काही नाही. पण सगळे यक्ष लिहितात. तुम्ही पण यक्ष लिहायचा प्रयत्न करा. 400 504 गुणिले किती रे इथे? 14 14. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू. आता हे सगळे इकडे घेऊन येतो का आपण? नाही, ह्याला एकट्याला तिकडे घेऊन जातो. बरोबर की नाही रे? हा एकट्याला तिकडे नेतो आपण. बरोबर की नाही? 3-4 जण असते तर तो एकटा जातो ना त्याच्याकडे. का ते 3 जण याच्याकडे येतात का? नाही येत. 504 मल्टिपल 14 डिवाइड बाय 56. आता 14 1 14. आणखी काय रे 14चा पाडा म्हणा बरं? 14 2 28 14 ते 14 56 14 ते 56 14 मध्ये येईल का तू? 14 चौक 56. 14 4 जा 56. मला तर 14 दोन्ही 56 ऐकू आलं तुझं. 14 1 14 14 1 14 14 दोन्ही 56. 4 1 4 इथं ह्याला 1 4 दोन्ही 8 4 5 20. अरे बरोबर आहे का रे? नो सर 6 येते. कसं रे? नो सर. हे बघा 4 1 जा 4
इथे राहिला 1. हां 4 2 जा 8 आणि इथून 8. इथं किती राहिला, इथं राहिला 2 राहिला, बरोबर ना. हां 4 6 जा 24. 24. ठीक आहे. एक्स यानी की म्हणजेच एक्स म्हणजेच काय आहे, ती आपली दुसरी संख्या आहे ना. ल्या दुसरी दुगाने दुसल्या बरोबर 106. पोरांनो ट्रिक समजली का? जाऊ द्या बाकी. ट्रिक समजली का? कोणाकोणाला ट्रिक समजली ही? सर मला लसूण कांदे लक्षात राहतील का? सर पस दुसाने. ठीक है, बहुत बढ़िया.